सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीचं सीसीटीव्ही फुटेज समोर। आपत्कालीन पायऱ्यांवरून 6व्या मजल्यावरून धावताना आरोपी सीसीटीव्हीमध्ये चित्रित। सैफ अली खान हल्ल्याप्रकरणी अज्ञात आरोपींवर विविध कलमांतर्गत पोलिसांकडून गुन्हे दाखल। हल्लेखोरानं 1 कोटी रुपये मागितले। एफआयआर मध्ये उल्लेख। सैफच्या मुलाची नर्स इलियामाचा जबाब। सैफचा हल्लेखोर पेटफिना नावाच्या बंगल्याची कंपाऊंड वॉल ओलांडून आला। पेटफिना बंगला दिवंगत टीव्ही ऍक्टर तबस्सुमचा असल्याची माहिती। चोरीच्या उद्देशानं संबंधित आरोपी सैफ अली खानच्या घरात शिरला। आरोपीनं पायऱ्यांचा वापर केल्याची माहिती। लवकरच आरोपीला अटक करणार पोलिसांची माहिती। हल्ल्याप्रकरणी सैफ अली खानच्या इमारतीतील 15 कर्मचाऱ्यांना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात आणलं। सैफच्या घरातील आचारी, हेल्पर आणि सुरक्षा रक्षकांची होणार चौकशी। सैफच्या घरी फ्लोर पॉलिशिंगचं काम करणाऱ्या कामगारांना ताब्यात घेतलं। चाकवल्याप्रकरणी कामगारांचीही पोलीस चौकशी करणार। पोलिसांनी सैफ अली खानच्या घरात काम करणाऱ्या तिघांची पोलीस स्थानकात केली चौकशी। सैफ अली खानला कुठल्याही प्रकारची धमकी किंवा धोका नव्हता, तरीही त्याच्यावर चाकू हल्ला झाल्यानं मुंबई पोलीस संभ्रमात। पोलिसांकडून सैफच्या घरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी। अभिनेता सैफ अली खान हल्ला प्रकरणाचा मुंबई गुन्हे शाखेच्या 8 टीमकडून तपास। या संपूर्ण प्रकरणावर मुंबई पोलिसांच्या एकूण 15 टीमकडून तपास सुरू। क्राईम ब्रांचचे अधिकारी दया नायक यांच्याकडून सैफच्या घरी जाऊन घटनास्थळाची पाहणी। दया नायक यांच्याकडून आढावा। हल्लेखोरानं सैफच्या वाटेत खुपसलं होतं धारदार शस्त्र। सैफला झालेल्या जखमा या गंभीर असल्याची माहिती। हल्लेखोराकडून सैफवर एकूण 6 वार, त्यातले 2 खोलवर। हल्ल्यात सैफच्या मानेला 10 सेंटीमीटरची जखम। हातावर आणि पाठीवरही वार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।